आता आपण मांजरी बुद्रुक पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील या कार्यालयाजवळ आलेलो आहोत. मांजरी बुद्रुक हे गाव आता खूपच चर्चेचा विषय बनलाय, कारण त्याचं कारण असं आहे की लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत मंजूर झालेलं सेतू केंद्र हे मांजरी बुद्रुक पुणे महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये आल्यामुळं पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा खूपच मोठा आरोप प्रत्यारोपाचा विषय ठरलेला आहे. नेमका हा चर्चेचा विषय नेमका बनला कसा, तर ते आपण समजून घेऊया. तुम्ही बघताय की या ठिकाणी लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालय नागरिक सुविधा केंद्र असं लिहिलेलं आहे. तर त्याच्याच खाली दुसरा विषय पहा की मांजरी बुद्रुक पुणे महानगरपालिका हे कार्यालय इथं लिहिलेलं आहे. तर हे जे कार्यालय आहे, ज्यावेळेस अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हाव्या सगळ्या सुविधा, त्यासाठी दादांनी पूर्व हवेलीला अप्पर तहसील लोणी काळभोर हे मंजूर केले होते. मंजूर केल्यानंतर दादांनी तिथल्या काही शेतकऱ्यांना दाखल्यासाठी, विविध शासनाच्या सुविधांसाठी पुण्यामध्ये जावे लागते. शेतकऱ्यांना त्रास होतो, गोरगरिबांना हा खर्च परवडत नाही, प्रवासाचा वेळ जातो विद्यार्थ्यांना. यासाठी दादांनी त्यांच्यासाठी सेतू केंद्र करणार असा शब्द दिला होता शेतकऱ्यांना, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर ते सेतू केंद्र दादांनी शब्द दिल्याप्रमाणे, प्रस्ताव पाठवल्याप्रमाणे आलं. पण आज दादा हयात नसताना दादांच्या पाठीमागे हे सेतू केंद्र जे लोणी काळभोर अप्पर तहसील अंतर्गत महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी झालं. तर ह्या अप्पर तहसीलच्या अंतर्गत जवळपास 37 गावे येतात. ह्या 37 गावांना याचा लाभ होणार आहे का? जर आपण पाहिलं तर मांजरी बुद्रुक हे गाव हे पुणे शहराला लगत येतं, पुणे महानगरपालिका हद्दीत येतं. अप्पर तहसीलदार कार्यालयाचं फक्त एक गाव हे पुणे शहराच्या जवळ येतं. लोणी काळभोर हा मध्यांक येतो. जर लोणी काळभोरला ग्रामपंचायत मंडल अधिकारी कार्यालयाला जागा देऊ शकते, तलाठी कार्यालयाला जागा देऊ शकते, तिथं सन्मान्य तहसीलदार जर चर्चा करू शकतात, कार्यालय मिळू शकतं, तर सेतू केंद्रासाठी त्यांनी का चर्चेचा विषय केला नाही? आज रोजी जर आपण पाहिलं तर काही महिन्यापूर्वी पुणे शहर तहसील जे सेतू केंद्र आहे पुणे शहराचं, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या जवळ, तिथे एक अँटी करप्शनची कारवाई झाली होती. त्याच्यामध्ये एका दाखल्यासाठी जवळपास हजारो रुपये घेतल्याची तक्रार उघडकीस आली होती. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती उघडकीस आल्याची चर्चा होती. मग हे ग्रामीण भागातलं कार्यालय जर पुणे शहराच्या लगत घेतलं मांजरी बुद्रुक या ठिकाणी, तर प्रत्येक शेतकऱ्याला 400 ते 500 रुपये खर्च करावे लागणार आहेत प्रवासासाठी. आज उरुळी कांचनचा विचार जर केला, थेऊरचा विचार जर केला, तर मांजरी बुद्रुक हे पुणे महानगरपालिकेतलं शेवटचं गाव पडतं. तिथं येण्यासाठी जवळपास शेतकऱ्याला 400 ते 500 रुपये रिक्षाचा खर्च करावा लागेल. बसची सुविधा व्यवस्थित नाही. तर नेमकं हे कार्यालयाने कुणाचा फायदा होणार आहे, ही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगलेली आहे. सन्मान्य अजितदादांनी ज्यावेळेस शब्द दिला की या ठिकाणी नागरिकांना, शेतकऱ्यांना सोयीसाठी मी सेतू केंद्र करून देईल, दादा हयात नाहीयेत, पण दादांनी तो शब्द पाळला. तर या सेतू केंद्राच्या वादामध्ये सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री राज्याच्या तथा पालकमंत्री पुणे जिल्ह्याच्या, ह्या काय निर्णय घेणार याच्यावरती खूप मोठा विषय अवलंबून आहेत. आज सोमवारपासून रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत काळभोर हे उपोषणाला बसतात लोणी काळभोरला. दादांनी दिलेला शेवटचा शब्द आणि पूर्ण झालेलं काम, दादांचा शब्द हा पाळला जाणार का? दादांच्या दिलेल्या शब्दाला कुठेतरी दिशाभूल करून मांजरी बुद्रुक या ठिकाणी ग्रामीण भागातलं सेतू कार्यालय हे पुणे शहरात होणार, हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी पात्रा, रोकटोक महाराष्ट्र, अक्षय दोमाले, पुणे.